नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2026 जर आपण बघितलं, शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 म्हणजे डे 1 आणि डे 2 च्या ज्या एक्झामिनेशन होत्या, ज्या शिफ्ट वाईज झालेल्या होत्या, ते आज कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजेच काय, एक्झामिनेशन तुमचं झालेलं आहे. ते एक्झाम झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय आहे, त्या बाबतीतच यामध्ये आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ओके. सो आन्सर की कधी येणार आहे? त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, की सर आन्सर की कशा पद्धतीने दिसते? त्यानंतर आन्सर की रिलीज झाल्याच्या नंतर प्रॉपर रिझल्ट हा कधी डिक्लेअर होतो? कॅप राउंड कधीपासून चालू होतात? याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला या नवीन असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून नवीन जे अपडेट असतील सीईटी रिलेटेड जे काही तुमचे कॅप राउंड संदर्भात या कॉलेज संदर्भात टॉप कॉलेजेस जर तुम्हाला पाहिजे असतील तर कशा पद्धतीने कट ऑफ किती जाणार आहे कॉलेजचा किंवा प्रिव्हियस इयरचा कट ऑफ आणि त्या जो काही ट्रेंड जर आपण बघितलं त्या ट्रेंडनुसार तुम्हाला कोणता कॉलेज तुम्हाला पाहिजे त्यानुसार आणि तुमच्या पर्सेंटाईलनुसार कशा पद्धतीने कॉलेज तुम्हाला भेटणार याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण या चॅनल थ्रू तुम्हाला देत असतो. ओके. सो त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन जे काही अपडेट असतील त्या तुमच्याकडून मिस नाही होणार. ओके. मी यासाठी आज बोलत आहे सबस्क्राईबसाठी, कारण की नंतरला मग अपडेट जर तुमच्याकडून मिस आउट झाला तर नंतरला तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके. सो नॉर्मली आपण सीईटीचा इंटरफेस ओपन केलेला आहे. बट जे काही प्रोसेस आहे आफ्टर एक्झामिनेशन, तुमचे जे काही आन्सर की आहे किंवा ऑब्जेक्शन ट्रॅकर या सर्व गोष्टी ओपन होत असतात, म्हणजे पब्लिश होत असतात. फर्स्ट स्टेप जी असणार आहे ती तुमची असणार आहे ऑब्जेक्शन ट्रॅकर. ओके. ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणजे काय? आन्सर की रिलीज झाल्याच्या नंतर आन्सर की रिलीज झाल्याच्या नंतर ज्यामध्ये तुम्हाला काही करेक्ट जे काही म्हणजे काय असतं डिस्प्ले तुम्हाला क्वेश्चन पेपर दिसतो, त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही इनकरेक्ट वाटतील किंवा करेक्ट वाटतील, जे काही तुम्हाला असं वाटते पूर्ण आन्सर की ही रिलीज करतात आणि ते तुम्हाला चेक करण्यासाठी 2 दिवस दिलेले जातात. जसं की लास्ट इयरचं जर आपण अपडेट बघितली, तर ही 28 मेला आली होती. ते 30 मे पर्यंत तुम्हाला क्वेश्चन पेपर चेक करण्यासाठी दिलेलं होतं, की किती क्वेश्चन तुमचे राइट आहेत, किती क्वेश्चन रॉंग आहेत. ते सर्व तुम्हाला यामध्ये दिसतं. कशा पद्धतीने दिसतं, ती तुम्हाला एकदा क्वेश्चन पेपर मी दाखवतो. या पद्धतीने क्वेश्चन पेपर तुमची दिसत असते, जे तुम्ही आन्सर दिलेले असणार आहात. ओके. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने तुमची ही आन्सर की आलेली असते. लीगल ॲप्टिट्यूडचा सेक्शन अशा पद्धतीने दिलेला असतो. इथे तुमचं नाव असतं. त्यानंतर तुम्ही जो आन्सर दिलेला आहे, म्हणजेच कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे तुम्ही जो आन्सर दिलेला आहे आणि सीईटी कडून जो आन्सर दिलेला असतो, करेक्ट ऑप्शन म्हणजे करेक्ट आन्सर हा यामध्ये दिलेला असतो. तुमचा जो दिलेला आन्सर आहे आणि करेक्ट ऑप्शन जो आलेला आहे, तो जर करेक्ट असेल, तर तुम्हाला इथे 1 मार्क पकडायचे आहेत. जर आन्सर चुकीचा असेल, तर तिथे 0 मार्क पकडायचे आहेत. कारण की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग वगैरे असं काही नाही आहे. जे क्वेशन राइट असतील, तो तुमचा स्कोर असणार आहे. त्या स्कोरच्या बेसवर तुमचं पर्सेंटाइल डिसाईड होणार आहे आणि त्या पर्सेंटाइलच्या बेसवरतीच तुमचं कॉलेज डिसाईड होणार आहे. तुम्हाला टॉप कॉलेज भेटेल की मिड मिड लेव्हलचं कॉलेज भेटेल किंवा लो कॉलेज भेटेल, हे तुमच्या पर्सेंटाइलवर डिपेंड आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 90 पर्सेंटाइल आहेत, तर चांगल्यापैकी कॉलेज त्यांना भेटू शकतं. म्हणजेच काय, ह्या आन्सर कीमध्ये तुम्हाला स्कोर किती आहे, तो तुम्हाला समजून जातो, की सर मला 60 स्कोर आहे, मला 50 स्कोर आहे, मला सर 110 प्लस 110 स्कोर आहे. या पद्धतीने तुम्हाला समजतं, की तुम्हाला स्कोर किती आलेला आहे. आता एखादा विद्यार्थी बोलेल, की "सर, याच्यामध्ये जे काही क्वेश्चन जो रॉंग दिलेला आहे, ओके, तो चुकीचा आहे." कारण की ॲज पर जर मी काही बुक्स प्रिपेअर केलेल्या असतील, की तुम्ही काही रीडिंग केलेलं असतात, त्यानुसार तुम्हाला असं वाटतंय, की सर याच्यामध्ये जो आन्सर दिलेला आहे, तो चुकीचा आहे आणि बुकमध्ये जो बघितलेला आहे मी, तो करेक्ट आहे. मग तुम्ही ऑब्जेक्शन ट्रॅकर 2 दिवसाचा जो टाईम दिलेला आहे, जो की हा आहे, ओके. त्या तुम्हाला चेक करायचं आहे. आफ्टर 30 मे ऑब्जेक्शन ट्रॅकर विल बी क्लोज. ओके. म्हणजे या 2 दिवसाच्या टाईममध्ये जो तुम्हाला क्वेशन
चुकीचा वाटेल, तुम्हाला असं वाटते की तो करेक्ट आहे, पण कडून चुकीचा दिलेला आहे, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकर ओपन करायचं आहे. म्हणजेच काय, तुमची प्रोफाइल जी आहे सी ती ओपन करायची आणि पर क्वेशन इथे ₹1000 चार्ज दिलेला आहे. आता किती असेल? नो आयडिया, बट लास्ट इयरला 1000 होते. ओके. बिकॉज हा जो चार्ज आहे, हा खूप जास्त आहे. ओके. सो काही विद्यार्थ्यांना मी तेव्हा बोललेलो, की तुम्ही जर कोणता क्वेशन जर अटेम्प्ट करत असाल, तर मग दुसरा विद्यार्थी दुसरा अटेम्प्ट करेल. ओके. कारण की 1000 पे करणं इट्स व्हेरी कॉस्टली आहे. ओके. सो अशा पद्धतीने ऑब्जेक्शन ट्रॅकर पहिलं येईल म्हणजेच काय आन्सर की तुम्हाला समजेल किती क्वेश्चन तुमचे राईट आहेत हे तुम्हाला समजेल. ओके. एखाद्या क्वेश्चन मध्ये वाटतंय की चुका आहेत ते तुम्ही रेज करू शकता तुमच्या सीईटीच्या पोर्टलमधून. एवढ्यापर्यंत तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो. ही क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने दिसतं तर अशा पद्धतीने दिसतं. करेक्ट ऑप्शन ओके हा आहे कडून आणि कॅन्डिडेटने जो रिस्पॉन्स दिलेला आहे, तो हा दिलेला आहे. म्हणजेच काय, हा क्वेश्चन कॅन्डिडेटचा रॉंग आहे. आता कॅन्डिडेटला करेक्ट वाटते, की नाही सर माझा आन्सर करेक्ट आहे. मी बुक प्रिपेअर केलेला आहे. मग ती जी बुक्स जो काही तुम्ही प्रिपेअर केला असेल, त्याचा स्क्रीनशॉट, त्याचा पी-डी-एफ बनवून तुम्हाला सी-ई-टीला पाठवायचं आहे. कशा पद्धतीने पाठवायचं ते ॲक्चुअल जेव्हा प्रोसेस जेव्हा चालू होईल, त्यावेळी तुम्हाला मी सांगेन. पण नॉर्मली इथे बघा इथे दिलेलं असतं रेज आणि व्ह्यू ऑब्जेक्शन. सो इथे तुम्हाला रेज करायचं आहे. त्या क्वेश्चनवरती पर्टिक्युलरली ज्यामध्ये तुम्हाला डाउट्स आहे, ज्यामध्ये तुमच्याकडे नोट्स प्रोव्हाईड आहेत, त्यावरती म्हणजे इथेच तुम्हाला रेज व्ह्यू ऑब्जेक्शन ज्यावेळी पोर्टल चालू कराल, त्यावेळी तुम्हाला ते ओपन होईल. त्यावेळी मी गाईडन्स तुम्हाला करेनच. अशा पद्धतीने जे तुम्ही आन्सर की म्हणजे जे तुम्ही आता पेपर सॉल्व्ह करून आलेला आहात सी तो अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर की दिसणार आहे. आफ्टर दॅट हे सर्व तुम्ही ऑब्जेक्शन रेज केलं. ओके. मग त्याचा रिझल्ट पण पाहिजे आपल्याला, की सर ऑब्जेक्शन जो मी रेज केलेला आहे त्याचं करेक्ट आहे माझ्याकडून मला असं वाटतंय, की तो करेक्ट आहे. पण सी-ई-टीने तो अप्रूव्ह केलेला आहे का? त्याची अपडेट नेक्स्ट असणार आहे. म्हणजेच या पद्धतीने सी तुम्हाला ऑब्जेक्शन रिट्रेसल जे आहे, तो या पद्धतीने पब्लिश करत असते. म्हणजेच काय? सो इंग्लिशचा सेक्शन असेल, जनरल नॉलेजचा, लीगल ॲप्टिट्यूड, लॉजिकल ॲप्टिट्यूड ज्या विद्यार्थ्यांनी रेज केलेले आहेत क्वेशन म्हणजेच काय? टोटल नंबर ऑफ युनिक क्वेशन ऑब्जेक्शन रिसीव्ड जे विद्यार्थ्यांनी रेज केलेले आहेत. ओके. नंबर ऑफ युनिक ऑब्जेक्शन आयडी जे सीईटीनी त्यामधून प्रॉपरली काढलेले आहेत काही क्वेशन आणि नंबर ऑफ क्वेशन वर अप्रूव्ह म्हणजेच सीईटीने हे मान्य केलेले आहेत, की हे क्वेशन बरोबर आहेत. हे मार्क्स देण्यात आले पाहिजेत. मग विद्यार्थ्याचा प्रश्न असेल, की सर हे जे मार्क्स आहे पर्टिक्युलर त्या स्टुडंटला भेटतात का? जो रेज करतो ऑब्जेक्शन? तर असं नाही. जे विद्यार्थी त्या शिफ्टला असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांना ते मार्क्स दिले जातात. ओके. एखादा विद्यार्थी शिफ्ट 1 मध्ये गेला. शिफ्ट 1 मध्ये गेल्याच्या नंतर त्याचा एक क्वेशन रॉंग झालेला आहे आणि तो क्वेशन एखाद्या विद्यार्थ्यानी अ, पाठवलेला आहे ऑब्जेक्शनसाठी आणि तो तिथे इथे अप्रूव्ह झालेला आहे. म्हणजेच काय इथे फुल मार्क म्हणजेच तो विद्यार्थी ज्याचा रॉंग झालेला आहे त्याला सुद्धा ते मार्क भेटण्यात येईल. ओके. सो याच्यामध्ये 110 ऑब्जेक्शन रिसीव्ह झाले होते. त्यामुळे 33 ऑब्जेक्शन चांगले होते असं मान्य केलं होतं. पण एंड ऑफ द डे नंतरला 2च क्वेशन हे अप्रूव्ह झाले आणि शेवटी 1 मार्क त्या शिफ्टला देण्यात आला होता. म्हणजे इंग्लिशच्या सेक्शनला 1 मार्क दिलेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना. तशाच पद्धतीने जी-केचा सेक्शन होता. जी-केमध्ये सुद्धा फुल मार्क म्हणजेच 1 मार्क त्या सेशनमध्ये दिलेला आहे. अशा पद्धतीने जे विद्यार्थी रेज करतील, त्या पद्धतीने इकडे मार्क तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना भेटून जातील. हे झालं ऑब्जेक्शन जे आपण रेज केले त्या पद्धतीचा हा रिझल्ट. आफ्टर दॅट ही प्रोसेस झाल्याच्या नंतर मग तुमचं नोटीस लागते रिझल्टची. ओके. लास्ट इयरचं मी सांगत आहे तुम्हाला. ओके. रिगार्डिंग द रिझल्ट डिक्लेरेशन ऑफ एल-एल-बी 3 इयर्स सी-ई-टी 2025 2nd मे आणि 3rd मे मध्ये जर आपण बघितलं, महाराष्ट्र स्टेट आणि अदर स्टेट इन टोटल 5 सेशन म्हणजेच काय, की या 2 मे आणि 3 मे मध्ये एक्झामिनेशन झालेली होती. ओके. सो ॲज द पब्लिक नोटीस डेटेड 2 जून टेंटेटिव्ह डेट ऑफ रिझल्ट कोर्स 17 जून. हावेवर द रिझल्ट विल बी फ्रायडे 20 जून 2025 म्हणजे काय? त्यानंतर एक अशी नोटीस अपडेट होती, की 20 जूनला तुमचा रिझल्ट लागेल. जो 2 मे आणि 3 मेला जे काही तुमचे
क्वेशन वगैरे रेज केलेला असेल किंवा तुमची एक्झामिनेशन यामध्ये झालेली होती, त्या पद्धतीचं. ओके. सो याच्यामध्ये जर आपण बघितलं, रिझल्ट हा 20 जूनला लागलेला आहे. म्हणजेच एखाद महिन्यामध्ये या दीड महिन्यामध्ये सर्व प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. मग आता प्रश्न असेल, की सर आता मग प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे? त्याची डेट्स डायरेक्टली तुम्हाला सांगतो, की तुमचं आन्सर की कधी येणार आहे, ती डेट सांगतो आणि तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे, ते डायरेक्टली तुम्हाला डेट सांगतो. बट प्रोसेस कशा पद्धतीने असते, अशा पद्धतीने प्रोसेस ही चालू असते. ओके. आता एल-एल-बी 3 इयर्स रिझल्टचे जे काही इम्पोर्टंट डेट्स आहे, ते तुम्हाला मी यामध्ये सांगतो. रिझल्ट त्यालाच आपण स्कोर कार्ड सुद्धा बोललं जातं. ओके. ती जी डेट आहे 10th मे, 15th मे म्हणजेच पुढच्या महिन्यात 10th मे टू 15th मे पर्यंत तुमचा रिझल्ट हा लागणार आहे. ऑब्जेक्शन म्हणजेच तुम्हाला आन्सर की कधी माहिती पडणार आहे? तर तुम्हाला या मंथच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला समजून जाईल, की तुमचं जो काही आन्सर की आहे, ती किती स्कोर तुम्हाला भेटलेला आहे, तो एंड ऑफ द मंथ तुम्हाला समजून जाईल. ओके. आफ्टर दॅट जूनमध्ये किंवा जून म्हणजे मेच्या एंडिंगमध्ये तुमचं कॅप राउंड ही प्रोसेस चालू होऊन जाईल. ओके. म्हणजे काय 10th मे टू 15 मे पर्यंत तुमचा रिझल्ट लागणार आहे. त्याच्या अगोदर एप्रिल जो महिना आता चालू आहे आपला, एप्रिल एंडमध्ये तुम्हाला डायरेक्टली आन्सर की ही रिलीज होणार आहे, की किती क्वेशन तुमचे करेक्ट आहेत, किती क्वेशन रॉंग आहेत. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट स्कोर माहिती पडेल, की सर आम्हाला एवढा-एवढा स्कोर भेटलेला आहे. मग त्यानंतर मी व्हिडिओ बनवेन किंवा त्याच्या अगोदर बनवेन व्हिडिओ स्कोर व्हर्सेस पर्सेंटाइल. म्हणजे तुमचा स्कोर समजा 50 आहे, तर तुम्हाला पर्सेंटाइल किती आहे? कारण की पर्सेंटाइलच्या बेसवरच तुमचं ॲडमिशन कॉलेजेसमध्ये होणार आहे. ओके. सो रिझल्ट 10th मे टू 15 मे पर्यंत लागणार आहे आणि कॅप राउंड जे स्टार्ट होणार आहे जून ऑनवर्ड्स तुमचे कॅप राउंड प्रोसेस ही चालू होणार आहे. ओके. ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपरली समजल्या असतील. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करण्याचा नक्की प्रयत्न करा. थँक सो मच.